यंदा 25 जुलैला आषाढी एकादशी आहे आणि आज मी सांगणार आहे ते नियम जे प्रत्येकाने पाळलेच पाहिजेत आणि अशी एक चूक जे बहुतेक लोक नकळतपणे करतात. आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात पवित्र एकादशींपैकी एक मानली जाते. या दिवशी भगवान विठ्ठलाची पूजा आणि उपवास केल्याने विशेष पुण्य मिळतं अशी श्रद्धा आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावं, शक्य असल्यास निर्जला किंवा फलाहार उपवास करावा. तांदूळ, गहू, डाळी असे धान्य या दिवशी खाऊ नयेत. विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून विष्णू सहस्त्रनाम किंवा भगवद्गीतेचं पठण करावं. राग, भांडण, वाईट विचार टाळून मन शांत ठेवावं. आता ऐका ती चूक. एकादशीच्या दिवशी तांदूळ किंवा तांदूळापासून बनवलेले पदार्थ खाणे. शास्त्रानुसार एकादशीला तांदूळ खाणं वर्ज्य मानलं जातं. कारण अशी मान्यता आहे की तांदळाच्या कणांमध्ये जीवाचा अंश असतो आणि हा दिवस उपवासाचा असल्याने तांदूळ खाल्ल्याने व्रतभंग होतं असं मानलं जातं. त्यामुळे चुकूनही भात, पोहे किंवा तांदळाचे इतर पदार्थ खाऊ नका. इन डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती